यावेळेला काय वाटतंय, कुणाचं वार आहे इकडे? हे यड्रावकरचं वार आहे. जयसिंगपुरातलं कुठलंही काम थांबलं नाही आजपर्यंत. एक कॉल प्रॉब्लेमचं काय म्हणतात त्यासाठी एक हाती राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांची जयसिंगपुरात सत्ता येणार. की जयसिंगपूरला कुठल्याही प्रभागमध्ये फाईट अजिबात नाही, वन वे इलेक्शन येईल. या सालामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला निवडून आणले व नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून तसेच उपनगराध्यक्ष म्हणून सुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला बसवलं. तरी पण प्रेमानं सगळीजण म्हणतात संजू मालक म्हणून. त्यांच्यापर्यंत जेवढे जे लोक गेले त्यांनी त्यांचं कामी केलेलं जाईल. म्हणतो ना हक्काचं घर ड्रायव्हर कर. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ज्याप्रमाणे एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढतोय, त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील नगर परिषद मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण जे आहे ते आता चांगलंच तापू लागलेलं आहे. त्याचं निमित्त आहे नगर परिषद निवडणूक. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक उमेदवार जे आहेत ते प्रत्येक घरोघरी मतदारांपर्यंत पोहोचत आहेत आणि मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या परिसराचा विकास झालाय की नाही हेच जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय जयसिंगपूर शहरामध्ये. आणि या जयसिंगपूर शहरातील काही नागरिकांशी संवाद साधून जयसिंगपूरचा कायापालट झालेला आहे की नाही, जयसिंगपूरमध्ये विकास दिसतोय का, हेच मी आज नागरिकांशी संवाद साधून जाणून घेणार आहे. मी सध्या जयसिंगपूर शहरातील मुख्य जे चौक आहे त्या चौकाच्या जवळच दालच्या राईस ज्या ठिकाणी मिळतो, एक सर्वसामान्यांचं खाद्य ज्याला म्हटलं जातं, सर्वसामान्यांना परवडणारा असं जे जेवण म्हटलं जातं ते जयसिंगपूर मधील प्रसिद्ध हे दालच्या राईस. त्यांचे मालक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. मामा नमस्कार. नमस्कार. दालच्या राईस विकताय, कसा आहे, गर्दी होते का नाही? आता होते गर्दी. आता प्रचार यंत्रणा लागल्या नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं, लोक येतात का नाही जेवायला? नाही, इकडं ते निवडणुकीच कोण नसतात, पण आमचे विद्यार्थी वगैरे कॉलेज लाईन असल्यामुळे विद्यार्थी आणि सर्वसामान्य माणसं येतात. बरं, सर्वसामान्य माणसं येतात, सगळे येतात. आता मतं मागायला लोक येत असणारच की? येतात की. बर, निवडणुकीचं वातावरण एकीकडे तापलेलं असताना दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमच्या जयसिंगपूर शहराचा विकास किंवा जयसिंगपूर शहराचा कायापालट झालंय असं चित्र दिसतंय का? होय, झालेलं आहे. कारण या 20 ते 25 वर्षात राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूरचा भरपूर विकास केलेला आहे. मग जेणेकरून UID SSMTची कामं असोत, आता नाही म्हटलं तर गावामध्ये 4 ते 5 नवीन पाण्याच्या टाक्या नागरिकांना मुबलक पाणी मिळवून 4 ते 5 पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत. ह्याचं पाण्याचं जॅकवेल व हे पाणी पुरवठ्याच्या सगळ्या सोयी आता त्यांनी केलेल्या आहेत. तसेच जयसिंगपुरातील अंडरग्राउंडिंग गटारी त्या सुद्धा त्याचं काम गतीनं चालू आहे. पण राजेंद्र पाटील यड्रावकर असतील किंवा संजय पाटील यड्रावकर असतील यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी विकास केला असं म्हटलं जातं. नाही, स्वार्थासाठी विकास घरात करत असतात, गावात करत नसतात. गावातच नाही तर त्यांनी तालुक्याचा विकास चांगला केला आहे. स्वार्थ हा घरात असतो, बाहेर नसतो. आणि त्यांनी खरंच सर्वसामान्य लोकांना घेऊनच विकास केला आहे. माझी गोष्ट सांगायची झाली तर मी एक सर्वसामान्य दालच्या राईस किंवा गाड्यावर काम करणाऱ्या माणसाला 2001 ते 2006 पर्यंत शिक्षण मंडळ सभापती व शिक्षण मंडळ सदस्य केले. तसेच 2006 ते 2011 या सालामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला निवडून आणले व नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून तसेच उपनगराध्यक्ष म्हणून सुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला बसवलं व त्यांच्या माध्यमातून मला सुद्धा माझ्या वार्डाचा तसेच परिसरातील वार्डांचा विकास करण्याची संधी त्यांनी मला दिली आहे. खरं तर त्यावेळेला संधी दिली असं म्हटलं जाते, मात्र ती संधी देत असताना तुमच्याकडनं बऱ्यापैकी आर्थिक व्यवहार मोठा झाला असेलच की? एक सुद्धा नाही, 1 रुपयाचाही नाही. माझ्या कार्यकाळामध्ये मी कोणत्याही आमिषाला कधीही बळी पडलेलो नाही.
तसेच जो काही लेन देन व्यवहार असे व्हायचे त्यामध्ये सुद्धा आम्ही कधीही पडलो नाही. म्हणूनच मी अजून रस्त्यावर काम करतो. मग इतका सगळा विकास काम त्यांनी केलेला आहे, सगळा विकास केला तुम्ही म्हणताय, कायापालट जयसिंगपूरचा केला म्हणताय, मग ते आज एकीकडे आहेत आणि बाकीचे मातबर नेते एकीकडे का पडले? जो माणूस नावारूपाला येत असतो त्या माणसालाच विरोध होत असतो. जो माणूस काम करत असतो त्यालाच विरोध होत असतो. जो काम करत नसतो, जो काम घरात बसून काम करत असतो त्याला नावं ठेवायचं काही कारण नसतं. जो माणूस जनतेत रस्त्यावर येऊन काम करतो त्या माणसालाच नावं ठेवत असतात लोक. असं म्हणतात की यड्रावकरांचं या ठिकाणी मक्तेदारी आहे आणि हुकुमशाही त्यांची चालते. ही विरोधकांचे एक प्रचार करण्याची एक यंत्रणा आहे. तसं मक्तेदारी म्हटलं असतं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्यांनी नगरसेवक केलंच नसतं. त्यावेळेला काय वाटतंय, 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला लगेच निकाल आहे, नगराध्यक्ष पदाचा दावेदार कोण असू शकेल आणि पॅनल कोणाचं येईल असं वाटतंय? संजय पाटील यड्रावकर हेच नगराध्यक्ष होतील व शाहू विकास आघाडीचंच पॅनल येईल. जयसिंगपुरात नेहमी फिरत असाल, मेन मुख्य रस्त्याला तुमचं घर समोर दिसतंय. हा, घर पण आहे आणि नव्या गल्लीत दुकान आहे हेअर कटिंगचं. काय वाटते हो, जयसिंगपूर बदललंय का हो? नाही, बरीचशी सुधारणा झालेली आहे. काय 10 वर्ष पासून काय बरीच सुधारणा झालेली आहे. शिवाजी पुतळ्याचं काम झालेलं आहे. परत 7-8 मजली नगरपालिका तयार व्हायला, पाण्याच्या टाक्या तयार झाल्या. काय आता किरकोळ राहिलेत त्याचं ते काम पूर्ण होणार. यात फक्त यड्रावकरांचाच फायदा आहे म्हणे. नाही, हे सगळं चुकीचं आहे. आता आमच्या दुकानपाशी येऊन बसतातच की ते येत्यात बसत्यात आणि निघून जातात. नाही, बसत्यात येत्यात चर्चा करतात. यावेळेला काय वाटतंय, कुणाचं वार आहे इकडे? हे यड्रावकरचं वार आहे. कसं काय? संजय पाटील कामं झालेत ना भरपूर. पण संजय पाटील यड्रावकर हे मक्तेदारी हुकुमशाही पद्धतीने कामं करतात ना. नाही, असं वाटतंय तुम्हाला. बाकीच्या विरोध पार्टीला वाटतंय, तसं काही नाही आहे. मग एवढी कामं झालीच नसती ना. बर, तुम्हाला काय अपेक्षित आहे आता येणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडनं? काय अपेक्षित आहे? म्हणजे बाकीचं आता हे राहिलेली कामं त्यांनी सगळे पूर्ण व्हावे. आता ते भुयारी गटारीचं काम घेतले ते पूर्ण व्हावं एवढंच की. आणि स्वच्छता राहावी, जयसिंगपुरात स्वच्छता व्हावी. बर, मी सध्या जयसिंगपूर शहरातील जय भवानी चौक परिसरामध्ये आलोय. या ठिकाणी काही नागरिक जे आहेत ते गप्पा मारत बसले, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा, काय सांगाल, आता निवडणुका सुरू आहेत, वातावरण आता प्रचार वगैरे सुरूच असेल तुमच्या इकडं, पण इकडं निवडणुका येतील जातील होत राहतील, पण दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमच्या जयसिंगपूर शहराचा विकास झाला असं वाटतंय का? विकास तर झालेला आहे भरपूर, कारण इथं सगळे मिळून मिसळूनच असतात सगळे. बर, राजकारणाचा विषय नसतो इथं. म्हणजे इथं जात पात धर्म काही न बघता काय नाही, असं काही मस्त आहे, असं काही नाही. मग आत्ताच्या घडीला जे काही इथं आपल्या इथं वातावरण बघायला मिळते, कुणाचं वार आहे असं काय वाटतंय तुम्हाला? काय सांगता येत नाही, कुणाचा अंदाज नसतोय बा. बर, तुम्ही काय सांगाल, विकासाच्या बाबतीत जयसिंगपूर पुढे गेलंय की मागं आले? पुढे गेले. बर, म्हणजे सगळी योजना जे आलेल्या आहेत त्यांनी झालेले शासनाच्या योजना इथपर्यंत पोहोचतात, सगळी पोचतात. कुणाच्या माध्यमातून इथं कामं झालीत म्हणायची? केलीत? होय, केलीत. मग आता बघितलं तर यड्रावकर एका बाजूला आहेत आणि बाकीचे नेते एका बाजूला गेलेत. तुम्ही राजकारणात जरी नसला तरी यड्रावकरांना एकटं पाडण्याचा प्रयत्न झालाय. मग विकास कामाच्या बाबतीत यड्रावकर मागं पडलेत म्हणून त्यांना एकटं पाडलं गेलंय का? नाही, राजकारणात होतच असते तसे, मागं पुढे एकमेकाचं होतच असते. त्याचं काय नाही, ह्यांचं हाय तसं चालू आहेच नाही. बर, प्रगती करण्याच्या ह्याच्यातच आहेत यड्रावकर. यड्रावकरांनी कामं केलेत असं हे म्हणतात, तुम्हाला काय वाटतं? काय काय कामं झालेत आपल्या इथं? ते स्टेडियम, शिवाजी पुतळा इथला, शिवतीर्थ केले, भरपूर काम केले. आता काय वाटतंय, नगराध्यक्ष कोण होईल? यड्रावकर होणार यड्रावकरच होणार. पण यड्रावकरांनी फक्त आपला स्वतःचा स्वार्थ बघून विकास केला. चुकीचं आहे. लोकांना लाख बोंबलले, पण त्यांनी कामं केलं, कोणाला असं दुखवलं नाही. त्यांच्यापर्यंत जेवढे जे लोक गेले त्यांनी त्यांचं कामं केलेलं जाईल. तुम्ही यड्रावकर म्हणताय, यड्रावकरांचं काम हे हुकुमशाही पद्धतीने चालतंय ना?
नाही 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 तसं काय नाही ते सगळं सर्वसामान्य गोरगरिबासनी घेऊनच करतात ना ते सगळ्यांना मिळून मिसळून असतात सगळ्यांच्यात मिळून मिसळून असतात. पण सर्वसामान्य लोकांची कामं जी असतात व्यक्तिगत कामं त्या व्यक्तिगत कामाला जर तुम्ही भेटायला गेला तर ते भेटतच नाहीत. नाही तसं काय नाही काम भेटतात की त्यांनी काम केलेले आहेत त्यांनी लोकांची. बर तुम्हाला कधी वेळ आली का त्यांना भेटायला जायची अशी? वेळ आल्या गेले वेळ आणि आमची कामं केल्यात पण तुम्हाला काय वाटतंय? नाही काम केल्यात कोण आता एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय जयसिंगपूर शहरामध्ये आपल्या एखादा चांगला विकास काम किंवा काय व्हावं असं वाटतंय? इथून पुढे चांगली सुधारणा व्हावं म्हणतोय आम्ही. रोड व्हावं सगळे व्यवस्थित सगळं बर स्वच्छता सगळे व्यवस्थित व्हावं. दवाखान्याच्या बाबतीत आपण कुठं मागे राहिलोय का? नाही नाही जयसिंगपूर तर आता प्रगती होत चालली दवाखाने भरपूर झालेले आहेत जयसिंगपूर सर्व सोयी सुविधा सगळे चालू आहेत बर जयसिंगपूर. काय वाटतंय जयसिंगपूर बदलले का तसंच राहिले? चांगला आहे जयसिंगपूर बदलले यड्रावकरांच्यामुळं. काय यड्रावकरांनी काय केलं? यड्रावकर काम विकास सगळं चांगलं केलं पण फक्त त्यांनी स्वार्थ बघितला म्हणतात. नाही 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 यड्रावकर हे माणूस चांगला आहे मस्त सगळं शिवाजी महाराजचा पुतळा हे जयसिंगपूर सगळं विकास केला आहे. जयसिंगपूर सोडा शिरोळ तालुका सगळं विकास केलेला आहे यड्रावकर साहेब. येणार 100% सगळं पॅनल येणार नगराध्यक्ष बी यड्रावकर साहेबच होणार आहे. बर मी सध्या जयसिंगपूर शहरातील जय विजय झेंडा चौक या ठिकाणी पोहोचलोय. या ठिकाणी काही नागरिक जे आहेत ते एका व्यासपीठावर गप्पा मारत बसले. आपण त्यांच्याशी बोलूयात. चाचा काय सांगाल? नगर परिषदा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत मात्र जयसिंगपूर शहराचा ज्याप्रमाणे विकास व्हायला पाहिजे ते झाला दिसतोय का? बऱ्यापैकी विकास झालेला आहे. बर यड्रावकर आमदार यड्रावकर साहेब यांच्या नेतृत्वात आज गेली 35 वर्ष नगरपालिका आहे आणि सर्वांगीण विकास या शहराचा झालेला आहे. सगळ्या समाजाला घेऊन आमदार साहेब जात आहेत त्यामुळे कुठलाही समाज शिल्लक राहिलेला नाही. बऱ्यापैकी सगळ्यांचा विकास झालेला आहे. जयसिंगपूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर फक्त शिक्षण क्षेत्र या विकासापासून वंचित आहे आणि त्याच्या बऱ्यापैकी सुविधा शिक्षण क्षेत्रात द्यायला पाहिजे जेणेकरून सरकारी शाळा नगरपालिकाच्या अधिपत्यात जी शाळा आहेत ते शाळा डेव्हलप करायचं आहे. परत बऱ्यापैकी शिक्षण ते सुधारायला पाहिजे. गोरगरीब जनता त्या शाळेत जात असते त्याचा सुविधाचा अभाव असल्यामुळं त्या क्षेत्राकडे जरा दुर्लक्ष आहे असं मला वाटतं. खरं तर तुम्ही सांगितलं की राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी संपूर्ण समाजाला घेऊनच इथला सर्वांगीण विकास केलाय असं बोललं जाते की सर्वांगीण विकास फक्त हा त्यांच्यापुरताच झालाय. नाही नाही बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा आहे. आता विरोधक बोलत असतात जयसिंगपूर नगरपालिका ती बिल्डिंग बघितल्यानंतर विकास कळायला पाहिजे. नगरपालिकेची बिल्डिंग बघितल्यानंतर जयसिंगपुराचा विकास कळायला पाहिजे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघितल्यानंतर जयसिंगपूरचा विकास कळायला पाहिजे. शाहूनगरमध्ये एक उद्यान आता तयार झालेलं आहे. आंबेडकरमध्ये एक उद्यान तयार होत आहे. बऱ्यापैकी रस्ते भुयारी गटार परत तुम्हाला सांगतो पाण्याची सोय आणि 24 घंटे पाणी द्यायची व्यवस्था आता चालू आहे. आता टेबलवर काम चालू आहे. प्रॉपर्टी कार्ड आमच्या इथं 164 लोकांना प्रॉपर्टी कार्ड भेटलेलं आहे आणि राजीव गांधी नगरमध्ये सगळ्यांना आणि शाहूनगरमध्ये बी आणि मच्छी मार्केटमध्ये हे सगळ्यांना प्रॉपर्टी कार्ड हे मिळणार 100%. इतकी सारी विकास कामं केली असताना जसं यांनी सांगितलं की राजेंद्र पाटील यड्रावकरांनी इतकी सगळी विकास कामं त्यांनी अगदी पाडाच वाचला. पण जर दुसरीकडे बघायला गेलं तर आज एकीकडे मातब्बरने ते एकत्र झालेत आणि इकडे राजेंद्र पाटील यड्रावकर एकटे पडलेले आहेत. मग ते विकास झाला नाही म्हणून ते एकत्र आलेत का? विरोधी पक्ष नेता असल्याशिवाय हे होणारच नाही ना. विरोधी पक्ष नेता पाहिजेच ना. म्हणतो ना हक्काचं घर यड्रावकर. पूर्ण राजीव गांधी कुठे जयसिंगपूरमध्ये पण तुम्ही बघितलं ना पण तोंडात नाही ऐकलं तर तुम्हाला हक्काचं घर यड्रावकर हेच ऐकायला येणार. पण यड्रावकरांची तर मक्तेदारी हुकुमशाही सुरू आहे ना. नाही चुकीचं आहे. कोण म्हणते? आम्ही तर म्हणत नाही. इथल्या आमदारासने बाहेरच्या बे आमदारासने की त्यांच्या घरात जायला अपॉइंटमेंट घ्यायला लागते पण इथल्या आमदारासने अपॉइंटमेंट घ्यायला लागत नाही. कोणीही गेलं काही बी काम निघून दे
डायरेक्ट आपण घरात जाऊ शकतोय, त्यांना बोलू शकतोय. हे आमदार साहेब असून देत आणि नगराध्यक्ष असून देत मागच्या टायमाचे, तिने आपली कामं लगेच करतात. त्यामुळं जयसिंगपुरातलं कुठलंही काम थांबलं नाही आजपर्यंत. एक कॉल प्रॉब्लेमचं काम म्हणतात त्यासाठी मला पण भरपूर अडचण होते. माझे पण अडचण भरपूर संजय मालकांनी काढल्यात. आमचे संजय पाटील जे नगराध्यक्ष थांबणार ते पण काढले. प्रत्येक कुठलाही कॉल करायचा एक कॉल प्रॉब्लेमचा, एक कॉलसाठी त्यांनी धावत येणारी माणसं आमच्यासाठी आहेत. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं त्यांनी सांगितलं. असं काम आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर करतात. मात्र आज जयसिंगपूर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. नाही, रस्ते भुयारी गटारासाठी जरा अवस्था आहे, ते होणार की जरा हे भुयारी गटार झाल्या म्हणजे ते रस्त्याची कामं पण होणार. त्याचं म्हणजे रस्ता आता तरी पण त्यांनी मुरुम टाकून सगळं लेवल करलं. जिथे जिथे खड्डे दिसतात ते मुजून घ्यायला बऱ्यापैकी भरपूर काम झालेलं आहे. भुयारी गटारीमुळे ते डबरा पडलाय. हो, डांबरी फुटलाय कशानं? भुयारी गटारीमुळेच बाद झालेला आहे. मग ते बी होणार की आता निवडणूक चालू आहे, निवडणूक झाल्यावर ते बी होणार की. भुयारी गटार त्यामध्ये झाल्या तरी का फक्त नारळ तयार झाल्या सगळीकडे अखंड जयसिंगपूर गावात सगळं संपलंय. तुम्हाला काय वाटतंय यावेळेला काय चित्र असेल नगर परिषदेमध्ये? एक हाती राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांची जयसिंगपुरात सत्ता येणार आणि आजपर्यंत 50 वर्षापर्यंत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठल्याही राजकीय नेत्याने केला नव्हता. ते आदरणीय आमचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी तो महाराष्ट्राचा नव्हे तर आपल्या भारताचा एकमेव असं एक काय म्हणायचं स्मारक जे केलेलं आहे महाराजांचं, ते उत्कृष्ट दर्जाचं आहे. त्यामुळं एक हाती ही राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांची सत्ता जयसिंगपुरात येणार. ही काळ्या दगडावी पांढरी रेग आहे. पण यापुढे त्यांची हुकुमशाही आणि मक्तेदारी तशीच सुरू राहणार आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. नाही होत. आजपर्यंत तिने कोणत्याही जयसिंगपूरच्या नागरिकावर हुकुमशाही केलेली नाही अथवा काही तिने केलेलं नाही. संजय पाटील यड्रावकर साहेब असू देत, राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब असू देत, गोरगरिबांच्यासाठी तिने 24 तास अहोरात्र तिने आहेत. संजय मालक म्हणा असा जबरदस्ती केला जातो. नाही, संजय मालक संजय मालक हा असं ना जनतेनं प्रेमानं म्हणतात. संजय मालक त्यांना दिलेली ती मालक ही जनतेनं दिलेली त्यांना पदवी आहे. तिने जबरदस्ती आजपर्यंत कोणावर केली नाही आणि तिने स्वतः म्हणतात की मला मालक म्हणू नका, तरी पण प्रेमानं सगळेजण म्हणतात संजू मालक म्हणून. हे सगळं तुम्ही बोलताय, त्यांची दहशत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. दहशत नाहीच नाही. तुम्ही कवाही त्याला अर्ध्या रात्री आम्ही नाही बोलत, त्यांचं कार्य बोलतोय. त्यांचं कार्य बोलतोय, आम्ही बोलत नाही. त्यांचं कार्य आहे त्यांचं. आतापर्यंत जे म्हणजे आम्हाला जे कळते आतापर्यंत, आम्ही काय लय मोठं पण नाही तरी पण आम्हाला कळते त्यांचं कार्य भरपूर मोठं आहे जयसिंगपुरात सगळीकडे. दादा, तुम्हाला काय वाटतंय या निवडणुकीत बदल होणार आहे असं दिसतंय? काय तुमचं काय वातावरण कोणाचं वाटतंय? वातावरण आहे की यड्रावकर साहेबांचं आहे. काय कारण? चांगलं काम केल्यात. आपलं विकास कामं आहे की आपले काही आपले 7-12 करून द्यायला लागल्यात. बर, चांगलं काम आहे. होतात का तरी काम? ते सहसा लोकांना भेटतच नाहीत. नाही भेटत की. काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत चित्र तुम्हाला कसं वाटतं? इलेक्शन वनवे आहे. विरोधकांमध्ये एवढी पॉवर नाही आहे आणि विरोधी पक्ष विखुरलेला आहे. त्यामुळं मला तर असं वाटतं की जयसिंगपूरला कुठल्याही प्रभागमध्ये फाईट अजिबात नाही. वनवे आहे इलेक्शन. ही आमच्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने वनवे आहे. आताच आपण या जयसिंगपूर शहरातील जय विजय झेंडा चौक परिसरातील नागरिकांशी ज्या वेळेला संवाद साधला तर प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांशी संवाद साधला. या ठिकाणी त्यांच्याकडून असं आपल्याला प्रतिक्रिया ऐकण्यात आल्यात की या जयसिंगपूर शहरामध्ये अनेक जी विकास कामं आहेत ती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून जवळपास 90% पूर्ण झालेली आहेत. उर्वरित रस्त्यांची जी कामं आहेत ती थोडक्यात फक्त राहिलेली आहेत. ती भुयारी गटारामुळे जी रस्ते राहिलेले आहेत ती रस्ते आता या निवडणुकीनंतर पूर्णत्वास येतील. मात्र जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास हवा असेल तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि संजय पाटील यड्रावकर यांची सत्ता येणं गरजेचं असल्याचं त्यांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.